लोकसभा निकालाचं विश्लेषण आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजप केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत भाजप केंद्रीय नेतृत्वानं विधानसभेसाठी रोडमॅप दिल्याची एनडीटीव्हीच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरल्याची माहिती मिळते। दरम्यान फडणवीसांच्या मंत्रिपदावरून बाजूला होण्याच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवरही बैठकीत चर्चा झाली। या बैठकीत महाराष्ट्रातले 7 प्रमुख नेते उपस्थित होते। विधानसभेसाठी भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून रोडमॅप, जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे। तर मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी निर्णय घेणार असल्याची देखील शक्यता वर्तवली गेलेली आहे। तर लोकसभा निकालाचं विश्लेषण आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत भाजप केंद्रीय नेतृत्वांनी विधानसभेसाठी रोडमॅप दिल्याची माहिती एनडीटीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरल्याचीही माहिती मिळालेली आहे। तर फडणवीसांच्या मंत्रिपदावरून बाजूला होण्याच्या भूमिकेवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर विधानसभेसाठी भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून रोडमॅप देखील तयार करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याची शक्यता या बैठकीतून वर्तवण्यात आलेली आहे। तर मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी निर्णय घेणार का याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवरही बैठकीत चर्चा झाली। या बैठकीत महाराष्ट्रातले 7 प्रमुख नेते उपस्थित होते। विधानसभेसाठी भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे। जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी निर्णय घेण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप तयार करण्यात आला। जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी लवकरच निर्णय घेणार आहेत। मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीत उणिवा कशा दूर करता येतील यावर देखील या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे। मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीय भाजपा विरोधात एकत्र येऊन मतदान करत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आलेला आहे।